संस्थेशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. कुणी लाल बत्ती भागात सर्वस्व गमावतंय, तर कुणाला HIV एड्सनी ग्रासलंय. कुणाचा जन्मच बेवारस या नावाने झालाय, तर कुणाचा भवताल झोपडपट्टीनं वेढलाय. कुणी अमानुष छळाला सामोरं जातंय, तर कुणाला फसवून देह व्यापार करायला लावलं जातंय. परंतु या सगळ्यांचा आनंद मात्र समान आहे. तो म्हणजे त्यांच्या जीवनात स्नेहालय नावाचा लखलखीत प्रकाश आहे. स्नेहालय प्रामुख्यानं वेश्या आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणारी नगरमधील संस्था. खरं तर स्नेहालय हे नाव बरंच प्रसिद्ध पावलंय. त्याच्याबद्दल खूप लिहून आलंय. अनेक पुरस्कारांनी स्नेहालयला गौरवलंय. परंतु प्रत्येक वेळी स्नेहालयचं नवं रूप समोर येत राहिलंय. हेच स्नेहालयच्या कामाचं वैशिष्ट्य. हिम्मतग्राम HIV बाधितांसाठीचा स्नेहालयचा नवा प्रकल्प. या हिम्मतग्राममध्ये कुठनंही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून HIV एड्स बाधित परिवार येऊ शकतील आणि विशेषतः ग्रामीण भागात त्यांना खूप वाईट वागणूक मिळते. अशा परिवारांना 3 वर्ष 4 वर्ष आम्ही हिम्मतग्राममध्ये मोफत राहण्याची, प्रगती करण्याची, शिक्षण घेण्याची, त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवण्याची हमी देणार आहोत. 25-30 एकर माळरानावर हिम्मतग्राम आकाराला येतंय. फक्त हिम्मतग्राम म्हणजे स्नेहालय नव्हे हे समजावून घेण्यासाठी स्नेहालयाच्या वाटचालींमध्ये डोकवावं लागतं. खरं तर स्नेहालय हा गिरीश कुलकर्णी या तरुणाच्या हिमतीचा प्रवास आहे. विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, काही काळ पत्रकार आणि सध्या प्राध्यापक असलेला हा कलंदर माणूस. या इसमानं आयुष्यातल्या पहिल्या कमाईतून हातगाडी घेतली. याच हातगाडीवरून त्यांनी पुढच्या काळात स्नेहालयची अनेक ओझी देखील वाहिली. त्याच्या व्यक्तिमत्वातूनच स्नेहालय उदयास आली. सुरुवातीला जेव्हा हे काम करावं असं मला वाटलं, त्यावेळेला मी लालबत्ती भागामधली काही दृश्य पाहिले आणि त्यामुळे मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. अगदी लहान मुलगी होती जी 12-13 वर्षांची, ती व्यवसायामध्ये आणली जात होती. एक 35-40 वर्षाची महिला व्यवसाय करत होती. अगदी 70ची आजीबाई सुद्धा हा व्यवसाय चहाच्या कपावर करत होती. हे सगळं पाहून क्षणभर मनात विचार केला की परमेश्वरानं मला चांगल्या घरामध्ये जन्म दिला, परंतु जर या ठिकाणी मी जन्मलो असतो आणि जर या सर्व माता भगिनी आणि त्या मुलीच्या जागी माझ्या कुटुंबातली कोणी माणसं उभी असलेली मला पाहायला मिळाली असती तर मला काय वाटलं असतं. आणि या घटनेने विलक्षण अस्वस्थ करून मी कामाला सुरुवात केली. ज्या गल्ल्यांमध्ये लोक गिऱ्हाईक म्हणून जातात, तिथे गिरीश आणि त्याचे सहकारी नातेवाईक म्हणून वावरू लागले. पुरुष जातीवरचा विश्वास उडालेल्या या महिलांचे अनेक कटू अनुभव त्यांच्या वाट्याला आले. परंतु त्यातून चौकटीच्या पलीकडचं त्यांचं जीवन समोर आलं. सुरुवातीला आमच्यावर विश्वास नव्हता. त्यांना वाटायचं की हा यांचा काय उद्देश आहे, कारण त्यांचा पुरुष जातीवरचा विश्वास उडालेला असतो. परंतु त्यामुळे त्या मला फार प्रतिसाद देत नव्हत्या. मग माझ्या लक्षात आलं की त्यांची मुलं ही त्यांची समस्या आहे. मग त्यांच्या मुलांना घेऊन मी डे केअर सेंटर सुरू केलं, नाईट केअर सेंटर सुरू केलं. मग संध्याकाळच्या वेळेत या मुलांना वस्तीपासून लांब ठेवण्याचा यशस्वी प्रयोग केला. असा हळूहळू मी त्यांचा विश्वास संपादन केला. मग त्यांचे एक एक प्रश्न घेऊन लढायला सुरुवात केली. मग पोलिसांकडनं घेतला जाणारा हप्ता, मग ज्या कुंटणखाना चालवणारे आहेत ते आणि त्यांच्या गुंडांकडून महिलांवर होणारे अत्याचार, असे विषय घेऊन लढाईला सुरुवात केल्यानंतर त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढत गेला. या विश्वासाच्या बळावरच महिला संघटित होऊ लागल्या, अन्यायाविरुद्ध लढा उभारू लागल्या. दुसऱ्या बाजूला पाळणाघर ठीकठाक चाललं होतं. परंतु त्याचे परिणाम मिळण्यासाठी मुलांना या वस्तीमधून बाहेर काढणं आवश्यक होतं. ह्याच काळात एड्स नावाचं वादळ घोंघावत आलं. यावेळी मनसुखलाल मुथा यांनी नगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये स्नेहालयला जागा दिली होती. या माळरानावर पत्र्याच्या शेड्स उभारून एड्सग्रस्त महिलांना आणि मुलांना आधार देण्यात आला. HIV बाधितांच्या पुनर्वसनाचा भारतातला पहिला प्रकल्प अस्तित्वात आला.
त्यावेळी एड्स बद्दल प्रचंड गैरसमज, HIV बाधितांविषयी प्रचंड घृणा, उपचारांविषयी त्रोटक ज्ञान यातून सारं समाज जीवन झाकोळून गेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प आशेचा किरण ठरला. त्याच्या उभारणीसाठी स्नेहालयाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत होते. त्यांच्या धडपडीला सुवालाल शिंगवी आणि मधुबेन गादिया यांनी बळ दिलं. त्यातून हे पुनर्वसन संकुल उभं राहिलं. हा पुनर्वसन प्रकल्प पुढे भारतातील अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी पथदर्शी ठरला. आज या संकुलामध्ये HIV बाधित तसंच वेश्यावस्तीतील जवळपास 400 मुलं मुली राहत आहेत. HIV बाधित मुलांची इथे स्वतंत्र व्यवस्था आहे. 7 एकर जागेवर हे पुनर्वसन संकुल उभं आहे, ज्याच्या खुल्या वातावरणामध्ये ही मुलं मोकळा श्वास घेतात. शिक्षण आणि संस्कार या माध्यमातून जगण्याच्या लढाईला सिद्ध होतात. या संकुलानं अंधाऱ्या खोल्या, गिऱ्हाईकं, दारू, सिगरेट, गुटखा, गुंड, पोलीस धाडी, दलाल हे वातावरण पार पुसलंय. व्यायाम, परिसर स्वच्छता, अभ्यास, भोजन, शाळा, खेळ, वाचन आणि प्रार्थना या दिनक्रमानं मुलांचं भावविश्वच बदललंय. नगरमधील 18 शाळांमध्ये ही मुलं शिकतात आणि इथून बाहेर पडल्यावर विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतात, स्थिरावतात. स्नेहालयाने माझं लहानपणापासून शिक्षण आणि संगोपन केलं. मी सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकते. मी वयाच्या 12 वर्षाचे असताना संस्थेत आले आणि एका चांगल्या रुग्णालयात नर्स म्हणून जॉब करत आहे. मी लहानपणापासून स्नेहालयमध्येच वाढली. माझं 12वी नंतर स्नेहालयाने DED केलं. DED झाल्यानंतर मी स्नेहालयाच्या शाळेमध्येच जॉब करणार आहे. स्नेहालयामधील अनेक मुला मुलींचे विवाह चांगल्या कुटुंबात झाले आहेत. हे समाजाच्या बदललेल्या मानसिकतेचं द्योतक आहे. या संकुलात HIV बाधितांसाठी हॉस्पिटल चालवलं जातं, जिथे HIV बाधितांच्या संधी साधू आजारांवर उपचार केले जातात. इथल्या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न होतात. HIV बाधितांचे आधार गटही इथून चालवले जातात. लाल बत्ती भागातील मुलांचं आयुष्य स्नेहालयमुळे सुकर झालं. परंतु समाजामध्ये अशी अनेक मुलं आहेत जी कोवळ्या वयात अत्याचारांना बळी पडतात. स्नेहालयनं त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू केली. ही हेल्पलाईन सध्या केंद्र सरकारच्या चाइल्ड लाईनचा भाग बनलीय. अहोरात्र चालणारी ही सेवा मुलांच्या कोणत्याही वेळच्या हाकेला ओ देते. कोणत्याही प्रकारच्या अडचणीतून, समस्येतून त्यांची सुटका करते. त्यासाठी चाइल्ड लाईनचे कार्यकर्ते जनजागृतीचे सर्व पर्याय हाताळतात, जोखीम पत्करतात. त्यातूनच 2006 साली बाजारू लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आणण्यास स्नेहालयाला यश आलं. यातील सर्व आरोपींना शिक्षा ठोठावल्यानं अल्पवयीन मुलींना देह व्यापारात ओढण्याच्या प्रकारांना आळा बसलाय. आज महानगरांबरोबर नगर सारख्या शहरात फोफावणाऱ्या झोपडपट्ट्या अनेक समस्यांचं मूळ ठरले आहेत. नगरमधील 5 झोपडपट्ट्यांमध्ये स्नेहालयानं बाल भवन हा प्रकल्प सुरू केला. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण अशी त्रिसूत्री घेऊन ही बालभवन चालतात. या झोपडपट्ट्यांमधील एकही मूल शिक्षणाला मुकणार नाही, कोणीही बाल कामगार होणार नाही, अल्पवयात मुलींचे विवाह होणार नाहीत आणि इथल्या घरांना सावकारांचा विळखा पडणार नाही. हा अजेंडा घेऊन चालणारी ही आदर्श झोपडपट्ट्यांची चळवळ आहे. या चळवळीला आता यश येऊ लागलंय. येथील मुलांकरता स्नेहालयानं अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्रही सुरू केलंय, जिथे व्यक्तिमत्व विकासाचे धडे मुलांना दिले जातात. याखेरीज स्नेहालय दत्तक विधान केंद्रही चालवते.
माध्यमातून कित्येक जोडप्यांना आई बाबा होण्याचा आनंद मिळालाय. तसंच कुमारी माता, बलात्कारित आणि अत्याचारित महिला यांना इथं मदतीचा हात मिळालाय. स्नेहालयचं कोणतंही काम हे संस्थात्मक वाटतं, पण त्याच वेळी ते चळवळीचंही रूप धारण करतं. लढा उभा करतं, जनजागृती करतं आणि न्याय मिळवतं. आज जे आम्ही रचनात्मक काम करतो, रचना हा कामाचा पाया आहे, परंतु कुठलेही रचनात्मक काम हे आता संघर्षाशिवाय करणं शक्य नाही. लालबत्ती भागातलं काम असेल किंवा झोपडपट्टीतलं काम असेल, या प्रत्येक ठिकाणी एक वर्ग असतो जो हितसंबंधी असतो आणि त्याच्याशी संघर्ष हा कार्यकर्त्यांना करावाच लागतो. त्यामुळे विधायक काम उभं करण्यासाठी आणि उभं केलेलं विधायक काम टिकवण्यासाठी कार्यकर्त्याला संघर्षरत व्हावं लागतं. या भूमिकेमुळे लाल बत्ती भागात केवळ मोफत कंडोम वाटणारी संस्था एवढीच स्नेहालयची ओळख राहत नाही, तर देहविक्रय करणाऱ्या महिलांचं लैंगिक, आर्थिक आणि मानसिक शोषण रोखण्यासाठी ती हर तऱ्हेनं प्रयत्न करते. त्याकरता संस्थेनं आजवर शेकडो आंदोलनं केली, ज्यामधून वेश्यांचे प्रश्न समाजासमोर येण्यासाठी मदत झाली, ज्याचे ठोस परिणाम आज दिसतायत. आणि इथून मागं जे होतं, वस्तीमध्ये कोणी यावं, महिलांना धामधूम करावी, कोणी यावं पैसे मागावं किंवा पोलिसांच्या नावाखाली कोणी यावं 100 रुपये दे, 200 रुपये दे, ह्या प्रत्येक गोष्टी होत असायच्या. आणि आता या गोष्टी ज्या आहेत, महिला जसे एकत्र झाल्यात, हे पैसे मागणारे, त्रास देणारे, गुंडागर्दी करणारे, यांना एक दहशत निर्माण झालेली आहे की ह्या महिला जरी आहेत ना, ह्या एकत्र व्हायला वेळ लागत नाहीये. आणि हे एकत्रित पण दाखवण्यासाठी आम्ही जसं नवरात्री उत्सव असेल, गणपती उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 8 मार्च, एड्स सप्ताह, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साजऱ्या करतो. आणि त्याच्यामुळे समाजाला दिसतंय की आम्ही किती एकत्र आहे. आणि म्हणून हा त्रास आम्हाला आत्ता तरी 95% कमी आहे. आता 5% जो आहे तो कमी करण्याचा अजून आम्ही प्रयत्न करणार आहोत. वर्षाबरोबर स्नेहालयनं या महिलांमध्ये केलेलं आरोग्यविषयक कामही पथदर्शी ठरलं आहे, ज्या कामाची दखल केंद्र शासनानं घेतलीये. का प्रत्येक महिला कंडम हे रेग्युलरच वापरते. दुसरी गोष्ट, आरोग्याची काळजी पण रेग्युलर घेते. आता दारूचं व्यसन बघितलं तर खूपच कमी झालेलं आहे. ज्या कधी बचत करीत नव्हत्या, 10 रुपये 20 रुपये कधी अशी रोज असे पाठीमागं त्यांनी कधी टाकले नाही, अशा महिलांच्या आता सध्या बँकेचे पुस्तकं चालू येतं. आणि थोडंफार आता जगण्याचा अधिकार पण त्यांना कळाला आहे. त्याच्यामुळे फायदेच झालेले आहेत आमचे. देह व्यापार सोडू इच्छिणाऱ्या कित्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास स्नेहालयनं सर्वतोपरी सहाय्य केलंय. त्यातील काही जणी स्नेहालयची ओळख घेऊन देह व्यापार करणाऱ्या महिलांसाठी झटत आहेत. ज्या घटकांसाठी आपण काम करतो, त्या घटकातील कार्यकर्ते उभं राहणं हे स्नेहालयचं मोठं यश आहे. ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली तर आमच्या वस्तीतले लोक मला खूप त्रास द्यायचे, मला काम करून देत नव्हते. आणि तू काम करू नको, कारण मी त्यावेळेस तरुण होते, दिसायला चांगली होते, त्यामुळे मला काम करायला नाही म्हणत होते. तरी पण स्नेहालयचे बरेचसे असे नाही का आपल्या कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू हे काम कर. आणि मी ते काम पुढं चालूच ठेवलं. आणि आत्ताही मला त्रास होतो, कारण मी माझ्या घरी एकटी असते, त्यावेळेस मला लोक रात्रीच्या वेळेस खूप त्रास देतात. पण आता शक्यतो कमी झालेले आहे. आणि किती लोकांनी प्रयत्न केला, काही झालं तरी पण मी पुन्हा ह्या वस्तीमध्ये येणार नाही. अशा मंगल प्रेरणा फुलवण्याची ताकद स्नेहालयच्या पुनर्वसन संकुलात आहे. इथला परिसर उत्साहानं ओसंडून वाहत असतो. त्या उत्साहाला श्रमसंस्कार छावण्यांनी आणखीन भरती येते. वर्षातून 2दा भरणाऱ्या या छावण्यांमध्ये दरवर्षी 1000हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतात. 5 दिवस चालणाऱ्या या छावणीमध्ये हे तरुण मान मोडून काम करतात, कृतिशील कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, सामाजिक प्रश्न जाणून घेतात, विविध क्षेत्रांमधील व्यवसाय संधींशी परिचित होतात. या श्रमसंस्कार छावण्या तरुण वर्गाला सामाजिक कार्याशी तसंच स्नेहालयला तरुणांशी जोडणारी माध्यमं बनतायत. या तरुणाईचं प्रतिबिंब स्नेहालयच्या कामातही दिसतं. अंबादास चव्हाण, अनिल गावडे, संदीप कुसळकर, प्रवीण मुत्याल, हनीफ शेख, शीतल पाटील, समाधान धालगुडे, अजय वाबळे,
हे स्नेहालयच्या एकेका प्रकल्पाची आघाडी सांभाळत आहेत. सामाजिक परिवर्तनाचं चक्र गतीनं फिरवण्यासाठी सर्व क्षमतेनं संघर्ष करीत राहत आहेत. बोलो भारत माता की जय. मला वाटतं की तरुण लोकांमध्ये अजूनही कामाची प्रचंड इच्छा आणि ऊर्जा आहे, परंतु बरेचसे लोक असं करतात की त्यांना फक्त जबाबदारी घ्यायला लावतात. आमचा अनुभव असा आहे की आपण जबाबदारी आणि अधिकार अशा दोन्ही गोष्टी जर तरुणांना दिल्या तर तरुण स्वतःची बुद्धी, क्षमता, कौशल्य वापरतात आणि हे जे सामाजिक परिवर्तनाचं आपलं ध्येय आहे त्या ध्येयासाठी ते अधिक वेगानं संस्थेला आणि समाज घटकांना पुढे वेगाने घेऊन जातात. मला वाटतं खुलेपणा प्रत्येक गोष्टीत, निर्णय प्रक्रियेत त्या तरुणांना सहभागी करून घेतलं पाहिजे. दुसरं, आम्ही दोन गोष्टी पाळतो की आम्ही धर्म, राजकारण, बाहेरच्या गोष्टी ज्यांचा कामाशी संबंध नाही त्याच्याबद्दल कधी चर्चा पण करत नाही. मग आम्ही तरुण लोकांना बरोबर घेतो आणि सांगतो की ठीक आहे, तुमचे विचार थोडे वेगळे असू द्यात, आम्हाला चालतात, पण आपण या कामामध्ये मात्र आपलं एकमत असलं पाहिजे आणि कामाच्या भूमिकेबद्दल मात्र आपण निष्ठेनं, एकजुटीनं काम केलं पाहिजे आणि हे तरुणांना पटतं. 21 वर्षाची ही संस्था शब्दशः तरुण झाली आहे. 100हून अधिक कर्मचारी, असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या जोरावर स्नेहालयाचा पसारा वाढतोय. स्नेहालय ISO मानांकन मिळवते. स्नेहालय आता अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देते. तरुणांना सामाजिक संस्था सुरू करण्यास सर्वतोपरी सहाय्य करते आणि स्वतः नवनव्या क्षेत्रात उतरते. लवकरच स्नेहालयचं कम्युनिटी रेडिओ सेंटर सुरू झाल्याची उद्घोषणा होईल. स्नेहालयाची वाटचाल पाहून आपण बाहेर येतो तेव्हा आपल्यामध्ये वेगळी हिंमत आलेली असते. खरं तर कुठलंही सामाजिक कार्य पाहून आपले हात मदतीसाठी पुढे होतात, परंतु इथे स्नेहालयच आपल्याला मदत करतं. शोषित, पीडित, वंचित म्हणजे कोण त्यांची ओळख करून देतं. या घटकांसाठी काम का करायचं याची तर्कशुद्ध उत्तरं देतं. बोथट जाणीवांवर प्रहार करतं. निराशेचं मळब घालवतं आणि सहयोगाचं क्रांती बीज आपल्या मनात रुजवतं. खूप लोक म्हणतात की तुमच्या सामाजिक काम करायचं म्हणजे पैसे लागतात. माझं म्हणणं असं आहे की एखाद्या HIV/AIDS पॉझिटिव्ह व्यक्तीसाठी अमूल्य देणगी काय असते, तर त्या मुलाच्या तोंडावरून तुम्ही प्रेमाने हात फिरवलात, त्याला जवळ घेतलं, तर ही सगळ्यात अतुल्य देणगी असते त्या माणसासाठी. कारण तो जन्माला येतो, कुठलाही दोष नसताना तो पॉझिटिव्ह होतो आणि तो मरतो तरी त्याला कोणी हात लावत नाही त्याच्या अंगाला. त्याला ते कॅडबरी, चॉकलेट, मिठाई, फळं यापेक्षा सुद्धा त्याला तुम्ही एक स्पर्श करा आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा आणि मला वाटतं या गोष्टीला पैसे लागत नाहीत, फक्त इच्छाशक्ती लागते. आणि म्हणून ज्यांना स्नेहालय आणि अशा कोणत्याही कामामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी थोडी मनाची दारं उघडली पाहिजेत, खुली केली पाहिजेत आणि ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचे त्यांना जवळ घेण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. मला वाटतं या गोष्टींसाठी पैसेच लागत नाही.